महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी आता सुरू झाली आहे। या सुनावणीकडे आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। त्यामुळे महत्त्वाचे अपडेट शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठी आणि राजकीय बातमी। या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। शिंदे गट तसंच ठाकरे गट, ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनेचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही सुनावणी आहे। या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आता कोर्टात सुनावणी पार पडतेय। कालचा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आजच्या सुनावणीला विशेष महत्त्व आहे। या सुनावणीकडे सकाळपासूनच सर्वांचं लक्ष लागलं होतं। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टात सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत आणि त्यांच्या या युक्तिवादाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अंतिम निकाल येईपर्यंत शिंदे गटाला देण्यात आलेलं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठवावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती आणि या संदर्भातली आजची ही सुनावणी आहे। या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पक्षांतर बंदी अशा अनेक मुद्द्यांवरून या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर शिवसेना धनुष्यबाण आणि पक्षाच्या मूळ ओळखीवरचा हा वाद आहे आणि या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काय अधिकचे अपडेट आहे पंकज? तेजस्वी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं चिन्ह त्यांना मिळणार का की ते गोठवलं जाणार याच्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद जो आहे तो केला होता आणि या युक्तिवादामध्ये त्यांनी लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन मुद्द्यांवर जे आहे ते आपलं मत मांडलं होतं। याच्यामध्ये विधिमंडळ पक्षाचं चिन्ह असतं का की हे चिन्ह राजकीय पक्षाचं असतं, जर का चिन्ह निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर जाऊन जर का राजकीय पक्षाला दिलं जाऊ शकतं, अशा अनेक मुद्द्यांवरची चर्चा जी आहे त्यांनी आपली जो युक्तिवाद केला। सगळ्यात महत्वाचा युक्तिवाद म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर पडले तेव्हा कुठल्याही लोकांमध्ये नाराजी नव्हती आणि ते मर्जर म्हणजे विलिनीकरण फूट होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। आता पुढे त्याच्यावरती आज युक्तिवाद जो आहे तो केला जाईल। दोन्ही बाजू आपलं मत व्यक्त केलं जाईल। कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचं चिन्ह परत मिळणार का की ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाणाचं चिन्ह मिळणार की कोर्टाकडून ते चिन्ह गोठवलं जाईल म्हणजे फ्रीज केलं जाईल। त्या सगळ्या डायमेन्शन्स मध्ये जी आहे ती चर्चा जी आहे ती सुरू आहे। कपिल सिब्बल यांनी काल बराच वेळ युक्तिवाद केला आणि आज पुढे आता सुनावणी सुरू झालेली आहे। तर कालच कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता। पक्ष आणि चिन्ह संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे आणि 31 आमदार वेगळे होऊन गुवाहाटीला गेले। त्यांनी जो काही निर्णय घेतला तो योग्य कसा असा तो युक्तिवाद होता। काही कारणास्तव पंकज दळवी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। आपण सुनावणीतील अपडेट बघतोय। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्यात आली असं कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आता कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच युक्तिवाद समोर येतोय। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत सुधारणा झाली होती असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल करतायत। महत्त्वाची अपडेट आपण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीतून आपण बघतोय। पहिलाच युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा, बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत सुधारणा झाली होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत काही तांत्रिक कारणामुळे पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले नाहीयेत, पण पक्ष आणि
चिन्हाबाबतच्या सुनावणीकडे आपलं लक्ष आहे। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत सुधारणा झाली होती असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। या सुनावणीकडे आपलं लक्ष आहे आणि मोठी अपडेट, संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असा युक्तिवाद ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाबाबत ते सध्या युक्तिवाद करतायत। संघटना स्तरावरती उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल करतायत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही सुनावणी सुरू आहे। या सुनावणीचे अपडेट आपण घेतोय, तर आपण बघतोय की संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत, काय अपडेट आहे? कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद जो आहे तो करायला सुरुवात केलेली आहे। काल सुद्धा अतिशय ठामपणे कपिल सिब्बल यांनी मुद्दे मांडले होते। चिन्ह, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यावरती चर्चा झाली होती। फूट पडली की विलीनीकरण झालं याच्यावरती चर्चा मुद्दे मांडले होते। आता आज कपिल सिब्बल हे पुढे जे आहेत ते आपली मुद्दे जे मांडायला सुरुवात केलेली युक्तिवाद याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे बाहेर पडले की कशा प्रकारे फूट होती, ते नाराज कशा पद्धतीने होते का, त्याची कशा पद्धतीने याच्यापूर्वी पक्षामध्ये रिफ्लेक्शन या सगळ्या पद्धती या सगळ्या विषयांवर चर्चा होईल। तसंच व्हीप जो सुनील प्रभू यांनी काढलेला तो व्हीप मान्य होता का किंवा तो व्हीप अंतिम होता का, एकनाथ शिंदे यांची सर्वांनी एकमताने गटनेते म्हणून निवड केली होती तेव्हा ते खंडपीठ, हे सगळे मुद्दे जे आहेत ते या जे सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये मांडले जातात। संघटना स्तरावरती उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही कोर्टात सुनावणी सुरू आहे। पुन्हा एकदा पंकज दळवी यांच्याकडे जाऊयात, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर हे सगळे बदल करण्यात आले होते, उद्धव ठाकरेंकडे सगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। काय अधिकची अपडेट आहे पंकज? यांच्या निधनानंतर साधारणतः 2018च्या सुमारास